चालू वर्षी जर आपल्या खरीप हंगामाचा जर विचार केला तर साधारणतः 1,45,20,000 हेक्टर क्षेत्राचं यावर्षी आम्ही आमच्या कृषी विभागाने नियोजन केलेलं आहे. साधारणतः बियाण्याच्या बाबतीमध्ये बियाण्याची गरज ही 20 लाख क्विंटल 20,17,000 क्विंटल असून 28 लाख क्विंटल हे बियाणं उपलब्ध आहे. मी सांगायचं तर बियाणं आपल्याकडं आपल्या मागणीपेक्षा जास्त उपलब्ध आहे. खताच्या बाबतीमध्ये खरीप हंगाम 2026 करता राज्यास केंद्र सरकारकडून 48.80 लाख मेट्रिक टनाचं आवंटन मंजूर असून आतापर्यंत 25.17 लाख मेट्रिक टन खते उपलब्ध झालेली आहेत. खरीप हंगामाचं एकूण क्षेत्रात विचार केला तर सरासरी क्षेत्र ऊस वगळता 44.36 लाख हेक्टर हे खरीपाचं क्षेत्र आहे. मागील खरीप हंगामातील एकूण पेरणी मागच्या खरीप हंगामामध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी पाऊस हा जास्त पडला आणि 2025 मध्ये 1.43 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी सरासरीच्या 99% झाली होती आणि त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी वाढ झाली आणि रब्बीच्या क्षेत्रामध्ये साधारणतः सरासरीचे 116% अपेक्षेपेक्षा जास्त क्षेत्रावरती लागवड ही झालेली आहे. आणि ह्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती या बाबतीमध्ये शेतकऱ्यांसाठी खते बियाणे कीटकनाशके पाणी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या कार्यशाळेमध्ये सर्वांनी चर्चा केलेली आहे. त्या बाबतीमध्ये आमच्या कृषी विभागाने नियोजन केलेलं आहे. खताच्या बाबतीमध्ये काही गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं तो तुटवडा भासणार आहे. या तुटवड्याच्या काळात सुद्धा आपण काय शेतकऱ्यांच्या दृष्टीने केलं पाहिजे त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या उपाययोजना ह्या निश्चित प्रकारे सुरू आहेत. आणि मी आपल्याला एवढं सांगतो की हे सरकार हे शेतकऱ्यांच्या हित साधणारं सरकार आहे. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेणारं सरकार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दिवंगत उपमुख्यमंत्री मुद्दाम मी अजितदादा पवार साहेबांचा उल्लेख करतो. त्यांनी ह्या कृषी विभागाला खूप मोठी मदत सहकार्य केलं होतं. आणि आताचे उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार या सर्वांचं आम्हाला आमच्या विभागाला सहकार्य मार्गदर्शन आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या आपत्तीच्या काळामध्ये जी मागच्या वर्षी आपत्ती झाली या आपत्तीच्या काळामध्ये आपल्या राज्य सरकारने माझ्या शेतकरी बांधवांना खूप मोठं मदत किंवा खूप मोठं सहकार्य हे केलेलं आहे. आता या बाबतीत आता आकडा वगैरे आपल्याला सांगायची गरज नाही कारण का खूप मोठं शेवटी शेतकऱ्यांचं हित साधणार आमच्या असल्यामुळे की दुसरा शेतकऱ्यांचा विषय की शेतकरी खरं तर आपल्याला माहिती आहे की शेतकरी काय आनंदाने त्याची बाकी जो पीक कर्ज घेतो ती बाकी किंवा कर्ज काढतो तर काय त्याची भरणा त्याला तुम्हाला माहिती आहे की नैसर्गिक परिस्थितीमुळे त्याला ती भरता आली नाही आणि त्यामुळे त्याचं खातं हे थकबाकीत केलेलं आहे. तशाच थकबाकीत गेलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपयेपर्यंत मदत करण्याचा निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि कर्जमाफीच्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे लवकरात आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, माहिती जवळजवळ बऱ्यापैकी ती संकलित झालेली आहे. लवकर या बाबतीमध्ये कर्जमाफी ही माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे दिली जाईल हे आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना सांगतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त विसावा या आपल्या चॅनलवर